वेगवान स्वरूपात पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेतल्या अंतर्गत वादावर आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीनंतर शिरसाट आणि जंजाळ यांच्यातील वाद संपणार का याचा निर्णय होईल। मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांची आज नागपूर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भेट घेणार आहेत। मका खरेदीच्या मागणीसाठी अमरावतीच्या परतवाडा येथून शेकडो आदिवासी शेतकरी हे नागपूरच्या दिशेने निघालेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। लवकरच पुणे शहराचा जाहीरनामा प्रकाशित केला जाईल। यासाठी पक्षाकडून एक समिती गठीत केली जाणार आहे। धाराशिव नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागण्यासाठी आणखी 10 ते 11 दिवसाचा अवधी बाकी आहे। अशातच परांडा शहरात मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजित सिंह यांच्या मुलाचं उपनगराध्यक्षपदाचं बॅनरचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। धाराशिव नगर परिषद निवडणुकीमध्ये न्यायालयीन प्रकरणामुळे 3 प्रभागांच्या लढती यापुढे ढकलल्या होत्या। या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। पुढील 10 दिवस 3 प्रभागात निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे। अवैध तातडीने होर्डिंग्स हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला आदेश दिले आहेत। हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेला जाग आली असून अवैध होर्डिंग्स हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनामुळे शहरभर अवैध राजकीय पोस्टर्स बॅनर्स लावण्यात आलेले। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। ठाण्यातील तलाव पाली परिसरामध्ये मनसेच्या माध्यमातून जाहीर सभा घेण्यात आली होती। यावेळी त्यांना तलावावर भेट देण्यात आली होती। या प्रकरणी राज ठाकरेंना समन्स देण्यात आले। मुंबई ठाणे पुणे नागपूरसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला असला तरी पालिकांच्या मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ संपत नाहीये अशी परिस्थिती आहे। महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या तयार होण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय। पुण्यातील पौड रस्त्यावर गेल्या 2 दिवसांपासून पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होतीये। गेल्या 2 दिवसांपासून पिण्याचं पाणी रस्त्यावर वाहू लागलंय। रस्त्याचं खोदकाम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे। शेकडो लिटर पाणी वाया जात असताना प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे। पुण्यातील पाषाण भागात फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांना एका महिलेने थेट हात जोडत तुमची आरती ओवाळते असा खोचक टोला लगावलाय। एवढंच नाही तर महिला दुचाकीच्या मागे धावतही गेली। या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। मराठी अभ्यास केंद्राकडून शाळांची परिषद भरवण्यात येत आहे। मुंबईतील मराठी शाळा बंद कशा पाडल्या जातात याची माहिती परिषदेत मांडली जाणार आहे। मराठी शाळांचे प्रतिनिधी शाळांची स्थिती उघड करतील। मुंबई पालिका अंधेरी पूर्व, सांताक्रूज पूर्व आणि दादर प्रभादेवी विभागातल्या मोठ्या आकाराच्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामं हाती घेण्यात आली आहेत। हे काम शुक्रवारी ते शनिवार दरम्यान करण्यात येणार आहे। परिणामी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा या कालावधीमध्ये बंद असेल। गेल्या तब्बल 2 दशकांहून केवळ चर्चा सुरू असलेल्या गारगाई धरणासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या आहेत। मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी पूर्ण करण्याकरिता वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई धरण बांधण्यासाठी प्रशासनाने निविदा मागवल्यात। या धरणाच्या बांधकामासाठी सुमारे 3000 कोटी रुपये खर्च अंदाजित आहे। नववर्षाचे दिमाखात स्वागत करण्यासाठी गोव्याच्या किनाऱ्यावर दरवर्षी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी बहुसंख्य प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसला पसंती देतात, परंतु CSMT मडगाव वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांची असल्याने प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही। त्यामुळे या एक्सप्रेसला 20 डबे जोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली आहे। नाताळ, नववर्ष आणि हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विविध मार्गावर 76 हिवाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या विशेष रेल्वेगाड्या मुंबई ते करमळी, नागपूर, मंगळुरू, तिरुवनंतपुरम तसेच पुणे ते नागपूर, अमरावती, सांगानेर दरम्यान चालवण्यात येणार आहेत। राजधानी वंदे भारत शताब्दी यांसारख्या प्रीमियम ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। प्रवाशांनी ट्रेनचे तिकीट बुक करताना
नो मिल्स पर्याय निवडला तरी त्यांना पाण्याची बाटली ही मोफत मिळणार आहे. पाणी ही प्रवाशांची मूलभूत गरज मानून मोफत सुविधेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. अदानी समूह आता मोनोरेलच्या संचलन देखभालीसाठीही उत्सुक आहे. महामुंबई मेट्रो रेल संचलन महामंडळानं मोनोरेलच्या संचलन देखभालीसाठी मागवण्यात आलेल्या निविदेला 4 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. त्यात अदानी समूहासह कोकण रेल्वेच्या निविदेचा समावेश आहे. या 4 कंपन्यांमध्ये स्पर्धा असून यामध्ये कोणतीही कंपनी बाजी मारते हे निविदा अंतिम झाल्यानंतर स्पष्ट होईल. लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. कामावर जाणाऱ्या प्रवाशाला पीक आवरला लोकलमध्ये शिरणं कठीण असतं. अशा वेळी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणं म्हणजे निष्काळजीपणा नाही असं स्पष्ट करत न्यायालयाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचा आदेश कायम ठेवलाय. नवी मुंबई विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वाराला जोडल्या जाणाऱ्या ईस्टर्न एंट्री इंटरचेंज प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून 6 महिन्यांमध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पनवेल परिसरातील वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून प्रवाशांची सुटका होईल. सायन पनवेल महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, पाम बीच तसेच अटल सेतूवरून येणाऱ्या मार्गांना हा इंटरचेंज प्रकल्प जोडला गेलाय.